सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 89.57%वर। रविवारी रात्री 244 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 125 नागरिकांना डिस्चार्ज। 29 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या प्रयत्नांना मोठे यश येत आहे। गेल्या महिन्यापासून कोरोना मृतांचा व नवीन रुग्णवाढीची संख्या कमी होत असतानाच आज मात्र चित्र वेगळे आहे। आज कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अधिक आहे। त्यामुळे ही पुन्हा धोक्याची घंटा तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे। रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 125 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले। तर दिवसभरात 29 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 379 नमुन्यांपैकी 76 नमुने बाधित, खासगी लॅब 51 नमुन्यांपैकी 17 नमुने बाधित, अँटीजन टेस्ट 1059 नमुन्यांपैकी 151 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1489 नमुन्यांपैकी 244 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 1,90,691 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 46,775 बाधित आढळले आहेत। तर 41,898 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,555 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 3,322 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। रविवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 244 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।